नॉन स्ट्राइकला योगेश आणि गोलंदाज प्रथमेश. सामन्याला सुरुवात होते. सामना रंगतोय तो एकता एकदांता विरुद्ध कसारा सिनियर 11. फुल टॉस चेंडू, जोरदार प्रहार, चेंडू सर्कलच्या बाहेर दिसतोय. एकदा पूर्ण केली जाते आणि एका जावरती समाधान मानावं लागेल. कसारा सिनियर 11च्या फलंदाजांना एक नामी संधी आहे. वाईट चेंडू, अवंतर धाव आणि कसारा सिनियर 11च्या प्रत्येक फलंदाजाने जर षटकार ठोकला तर 101 रुपयाचा रोख पारितोषिक मिळेल. ते पारितोषिक असेल ते कुमारी म्हणून संजय आयरे यांच्यातर्फे. पुन्हा एकदा वाईट चेंडू, दिशा आणि गोलंदाजी. दिशा भरकटतो गोलंदाज, अतिरिक्त धावा खर्च केले जातात. त्याचा फायदा होतोय पुरेपूर कसारा सिनियर 11 संघाला. हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली गेले आणि योगेश उबाळेने जर षटकार टोकला किंवा चौकार टोकला तर 101 रुपयाचं पारितोषिक मिळेल. ते मंगेश उबाळे यांच्याकडनं. बायच्या स्वरूपात एक धाव. चांगलासा बॉल टाकला होता, निर्धाव होता, परंतु कीपरने तो बॉल सोडला. चेंडू सरळ डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 5 बिनबाद 5. यावेळेस मात्र सरकारच्या डोक्यावर खेळलाय. चेंडू सरळ जातो सीमारेषे पार. चौकार. हो, यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी फलंदाजाच्या पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो यशस्वी देखील झाला. निर्धाव चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही. शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या 9 बिनबाद 9. शेवटचा बॉल. हो, यावेळेस मात्र दिशान गोलंदाजी थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न केला होता. अवंतर धाव खर्च झाली. धावसंख्या 10. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. आतापर्यंत अवघ्या 10 धाव खर्च केल्यात. सर्कल मार्ग असते ते, षटक मार्ग असते ते सर्कलचा, आणि पॉवर प्ले मध्ये अवघ्या 10 धाव खर्च केल्यात. चांगला बॉल, त्यावरती जोरदार प्रहार. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. चौकार. नवीन गोलंदाज सतीश कोकणे आपल्याला पाहायला भेटतोय. दुसरा षटक घेऊन आलाय. वैयक्तिक पहिला असेल, सांघिक दुसरा असेल. धावसंख्या 14 आणि हा देखील दिशाहीन गोलंदाजी. अवंतर धाव वाईटच्या स्वरूपात, परंतु चांगल्याशी किपिंग पाहायला भेटेल आपल्याला संदीपच्या मार्फत.
चांगलासा बॉल त्या ठिकाणी अडवला गेलाय, परंतु एक धाव खर्च झालाय वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 15, बिनबाद 15. सलामीची जोडी मैदानामध्ये निलेश आणि योगेश. यावेळेस थोडासा लो फुलटास होता बॉल, कमी गतीचा आणि जोरदार प्रहार करायच्या नादात फलंदाज हुकला आणि धावा घेण्यासाठी मुकला. फसला त्या ठिकाणी प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही, सरळ किपरच्या हातामध्ये बॉल गेला. पुन्हा एकदा सज्ज तो गोलंदाज. स्ट्राईकला योगेश. यावेळेस मात्र कनेक्ट झाला बॅटला, चेंडू हवेमध्ये आणि झेल या ठिकाणी सुटली आहे. परिणामी 2 धावा खर्च केल्या. जर झेल टिपली असती तर सलामीचा फलंदाज योगेश हा बाद झाला असता आणि 2 धावा खर्च झाल्या नसत्या, परंतु 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात. पुरेसा टायमिंग होता क्षेत्ररक्षकाकडे, परंतु झेल टिपण्यामध्ये अयशस्वी झालाय. चांगला असा बॉल टाकलाय त्या ठिकाणी आणि निर्धाव बॉल जातो या ठिकाणी. चांगली अशी गोलंदाजी. दोन्ही फलंदाजांना रोखून ठेवलाय, थांबून ठेवलाय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय आणि दडपण आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय पूर्णपणे गोलंदाजाच्या मार्फत दोन्ही फलंदाजांवरती. 3 बॉल झाले आतापर्यंत, 3 बॉल शिल्लक आहेत. बघूया 3 बॉल मध्ये काय समाचार घेतोय. योगेश हा फलंदाज हलक्या हाताने खेळलाय, चेंडू सर्कल मध्ये, परंतु आता बाहेर येतोय. एकच धाव, एकाच वरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. सुरुवात थोडीशी हळूवार झाली ती कसारा सिनेरोला संघाची, परंतु शेवट जोरदार झाला पाहिजे. चार चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. रियाजचा अटेम्प्ट या ठिकाणी सक्सेस होताना दिसतोय. स्विच ट्रिव्हियस जातोय उत्तुंग असा षटकार. पुन्हा एकदा रिवाजचा अटेम्प्ट होता, परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24, बिनबाद 24. सरळ बॅटने धावा येत नव्हता म्हणून उलट्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला, त्यात एक यशस्वी फटका मारला तो षटकार निलेश यांनी, परंतु दुसऱ्या फटक्यासाठी निर्धाव चेंडू गेला. बघूया तिसरं षटक घेऊन कोण येतोय, कोणता गोलंदाज येतोय. एकता एकदंता या संघाकडनं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जमवला गेला, तर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा जमवला गेला. पहिला षटक पॉवर प्ले होता, तर नंतर पॉवर प्ले संपला आणि 10 धावा खर्च केल्या गेल्या. धावसंख्या 24, 12 चेंडू मध्ये 24 धावा जमवल्यात, बिनबाद 24. चांगल्याशा धावा जमवल्यात. 12 चेंडू मध्ये 24, अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक, 12 चेंडू शिल्लक. बघूया 12 चेंडू मध्ये अजून किती धावा जमवल्या जातात. स्ट्राईकला योगेश. तिसरा गोलंदाज कार्तिक आणि कार्तिकचा समाचार घेतला तो योगेश यांनी आणि झेल मात्र या ठिकाणी सुटली गेली. पंचांचा इशारा आपल्याला येईलच या ठिकाणी आणि चौकार. चेंडू जातो सीमारेषे पार 4 धावांसाठी. हो सुरेख बॉल म्हणता या ठिकाणी. सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 4 धावा नक्कीच खर्च केले होते, परंतु दुसरा चेंडू मात्र निर्धाव टाकलाय. चांगली अशी गोलंदाजी. पंचाचा डाव बाजूने मारा करतोय कार्तिक. जोरदार प्रहार त्यावरती येतोय. जोरदार प्रहार पुन्हा एकदा. बघूया यावेळी झेल टिपल्या जाते का.
हो निश्चितच या ठिकाणी झेल टिपली गेले, परिणामी फलंदाज योगेश हा बाद होतोय. पुढील फलंदाज तो नाना नाना मोरे. हा तोच फलंदाज आहे, त्यांनी कालच्या दिवसामध्ये 2 चेंडू आणि 10 धावा असताना सामना आपल्या संघाला विजय करून दिला होता. त्यामध्ये एक चौकार आणि षटकार ठोकला होता. चेंडू टिकला झोन मध्ये जातोय एक धावेसाठी. धावसंख्या 35. वाईट चेंडू दिशान गोलंदाजी. धावसंख्या 36. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. जोरदार प्रहार केला, चेंडू सरकारच्या डोक्यावरून जातोय, त्याला फील्ड करतो क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. षटक संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38. एक बाद 38. आता मात्र शेवटचं षटक असेल या इनिंग मधील. षटक घेऊन येईल निश्चितच गोलंदाज संदीप. चांगला असा गोलंदाज, अनुभवी असा खेळाडू या कसारा गावामध्ये. संदीप खूप क्रिकेट खेळलाय, खूप अनुभव त्याच्याकडे आहे आणि तेवढाच ताकदीचा समोर फलंदाज आपल्याला पाहायला भेटतो तो नाना मोरे. सुरुवात थोडीशी दिशाहीन गोलंदाजीने होते. 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय अवंतर आणि मला वाटतं या येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट असेलच फलंदाजाला. फ्री हिटचा बॉल खेळेल तो नाना मोरे. जोरदार प्रहार केला, संधी निर्माण केली आहे आणि चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. आणि पहिल्या चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात, एक नो तर दुसरी डिक्लेअर झोन मध्ये. अजूनही 5 चेंडू शिल्लक उर्वरित बाकी राखीव. आणि या 5 चेंडूचा कसा समाचार घेतात नाना मोरे. दोन धावा घ्यायच्या आहेत. धावसंख्या 44. दरम्यान पुढील चेंडू जोरदार प्रहार केलाय. क्रिकेटचा क्लास म्हणता येईल, गॅप मध्ये खेळलाय. थोडा चेंडू पार होता, थोडा स्टेप आउट होऊन एक जोरदार अशी चापट फटका दिला निलेशच्या फलंदाजाने. चेंडू जातो सीमारेषे पार, चौकार. कवळी दिशाहीन गोलंदाजी, अवंतर धाव वाईटच्या स्वरूपात.
अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. बघा 2 चेंडू मध्ये किती धावा खर्च करतोय आणि फलंदाज 2 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय. रिवाजचा अटेम्प्ट या ठिकाणी तो फर्स्ट पूर्णपणे परिणामी निर्धाव बॉल जातोय, निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील या इनिंग मधील. सामना करेल तो फलंदाज निलेश. वाईट चेंडू अवंतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 50. या ठिकाणी 50 धावा झाल्या त्या कसारा सिनियर इलेव्हन संघाचा. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. वाईट चेंडू आणि सतत पायावरती टाकण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजाकडे बॉल. परिणामी लेगस्टिकच्या बाहेर जातोय. वाईट चेंडू घोषित केला जातोय पंचाकडनं. खराब चेंडू आणि त्यावरती अतिरिक्त धावा मिळतात त्या कसारा सिनियर इलेव्हन संघाला. स्टेपआउट होऊन पुढे येऊन करायचा प्रयत्न. परंतु एकच धाव मिळेल. चांगलं असं क्षेत्ररक्षण केलं गेलं सर्कलच्या आत. एकच धाव मिळेल. षटक संपलेलं आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 52 आणि 53 धावांचं आव्हान उभं केलं ते एकदंत कसारा संघासमोर. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय कसारा सिनियर इलेव्हन संघाने. धर्मवीर दोन्ही संघाच्या कर्णधार न्यायचे नाणेफेक कौल विजय होण्यासाठी. आपण ही स्पर्धा पाहतोय कसारा प्रीमियर लीग 2024 पर्व 7व्या. या कसारा क्रिकेट नगरीमध्ये आलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवसाला हजेरी लावली या ठिकाणी सोमनाथजी डगळे साहेब आणि ज्ञानेश्वर जाधव साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि कसारा सिलेबस त्वरित सजून घ्या. अजून आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप सामने खेळवायचे आहे. वेळेचं थोडंसं आपल्याला भान असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपण एकमेकांसाठी थांबू शकतो परंतु वेळ न कोणासाठी थांबणार ना कधी थांबणार आहे. आणि एकदंत या संघाकडनं 2 फलंदाज मैदानामध्ये आलेत. स्ट्राईकला जातो तो प्रथमेश आणि नॉन स्ट्राईकला धनराज. आणि पहिलाच गोलंदाज असेल तो रमेश उर्फ दादू. अतिशय नावाजलेला असा गोलंदाज आपल्या खर्डी कसारा शहापूर तालुक्यामध्ये. पॉवर प्ले त्याच्या हातामध्ये दिलाय हाताळण्यासाठी. बघूया 7 चेंडू मध्ये किती धावा खर्च करतोय, किती फलंदाज बाद करतोय. महत्वपूर्ण असा सामना या स्पर्धेचा या ठिकाणी रंगताना दिसतोय. एकदंत कसारा विरुद्ध कसारा सिनियर 11. सुंदर असा चेंडू टाकलाय. एक संधी निर्माण केली. त्या संधीचा सोनं केलं किप्परने. झेल टिपलाय. किप्पर म्हणजे कोण? तो प्रशांत पवार.
कर्णधार उपस्थित राहायचंय. खर्डी या संघाचा कर्णधार आलेला आहे. कृपया धर्मवीर संघाचा कर्णधार यायचा आहे. दरम्यान पुढील चेंडू रेक फटका. पुन्हा एक संधी निर्माण केला गोलंदाजाने, परंतु यावेळेस मात्र झेल काय टिपला गेला नाही. परिणामी धावा खर्च होताना दिसतात. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते रमेश उर्फ दादू याच्या मार्फत. पहिला चेंडू ती फलंदाज बाद केला. दुसरा चेंडू ती पुन्हा एकदा संधी निर्माण केली होती, परंतु 2 धावा खर्च झाल्या. पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्ग तयार. रमेश स्ट्राईकला फलंदाज संतोष. जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये हलकीशी कट लागल्या. चेंडू टिकल्या झोनकडे दिशेने जाताना दिसतोय. 2 धावेसाठी 2 धावेच्या मदतीने धावफलक हालताना दिसते आपल्याला. धावफलक जाऊन पोहोचलाय. धावसंख्या 4. 3 चेंडू 4. हो सुरेख गोलंदाजी, तेवढी चांगली किपिंग पाहायला भेटते. क्लोज किपिंग करताना दिसतो आपल्याला किपर प्रशांत पवार. आता मात्र चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. कृपया क्षमा असावी. षटक संपलाय. विश्लेषण करतो मी. पहिला चेंडू विकेट, नंतर डबल, त्यानंतर डबल, नंतर निर्धाव व चौकार आणि निर्धाव. धावसंख्या झाली 8. 2 डबल 1 चौकार. धावसंख्या 8. आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होत आहे. खर्डी प्रीमियर विरुद्ध धर्मवीर कसारा. नाणेफेकीचा कौल करतो ते सुनील भाऊ शेजवळ, संदीप भाऊ शेजवळ यांच्या हस्ते. चला सामन्याला सुरुवात करायची आहे, तर लवकर शतक सजून घ्यायचं आहे. सिनियर युनियन कसारा आपल्या नावातच सिनियरिटी आहे, त्यामुळे पटकन शतक सजून घ्यायचं आहे. वेळ कमी खर्च करायचा आहे. निलेचा पहिलाच बॉल या ठिकाणी आणि बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. चांगलासा बॉल टाकला होता, पण थोडीशी चुकी झाली कीपर कडे. परिणामी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय 1 धावेसाठी. आणि धर्मवीरने या ठिकाणी फलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केले ते क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीसाठी खर्डी प्रीमियर या संघाला. यानंतर तयारी जायचे दोन्ही संघाने. हो सुंदर चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पायावर टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि यशस्वी देखील झाला, परंतु बाईच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळेल. खोलवर टप्प्याचे चेंडू या ठिकाणी टाकले जातात निलेश कडनं. फुलंदाजांचे बॉल या ठिकाणी टाकले जातात आकार लेंथ मध्ये आणि परिणामी फलंदाजाला खेळायला जमत या ठिकाणी बीट होतोय, हुकले जातोय. सुंदर गोलंदाजी, फेता गोलंदाजी म्हणता येईल या ठिकाणी. अचूक असा मारा केला जातो निलेशच्या मार्फत, अचूक टप्प्यावरती, चांगल्या स्पीड मध्ये, चांगल्या लाईन मध्ये. परिणामी निर्धाव चेंडू येतात. 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केला. दोन्ही धावा अवंतर होत्या, बाईच्या स्वरूपात होत्या, लेग बाईच्या स्वरूपात होत्या. हो यावेळेस मात्र निर्धाव चेंडू, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू जातोय.
चांगल्याशी किपिंग पाहायला भेटते आपल्याला प्रशांत कडनं. ओके डावकुरा फलंदाज स्ट्राईकला आहे. धनराज. ओके धनराज या सामन्यामध्ये राज करतोय का आणि सर्कल मध्येच झेल उडली आणि झेल टिपली ती योगेश. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. त्या दोन्ही धावा मला वाटतं लेग बायच्या स्वरूपात किंवा बायच्या स्वरूपात होत्या. तदनंतर निर्धाव 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 आणि एक विकेट. जोरदार प्रहार केला फलंदाजाने. फुल बॉलला फुल टोल वसूल केलाय फलंदाजाने. परंतु 2च धावा मिळाल्या. चांगलासा क्षेत्ररक्षण पाहायला भेटला. बघूया गोलंदाज नितीन शेलार तिसरा षटक घेऊन आलाय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. यावेळेस मात्र थोडस मोहत पाडलं होतं फलंदाजाला. मला वाटलं फुल टॉस बॉल होते का परंतु थोडासा अगोटाप्याचा बॉल होता. पाठीमागे टाकला आणि परिणामी निर्धाव चेंडू. अतिशय हुशार चप्पल असे गोलंदाज पाहायला भेटते आपल्याला नितीन शेलार यांच्याकडनं. सातत्याने गोलंदाज फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा नितीन. हो सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये ईश्वर यांच्या मार्फत. कुठल्या प्रकारची धाव नाही या ठिकाणी. एक धाव घेतली का. एक धाव घेतलेली आहे. सॉरी. ओ बहा किती सुंदर गोलंदाजी. अचूक टप्प्यामध्ये तंत्रशुद्ध गोलंदाजी पाहायला भेटते. नियंत्रण आहे आपल्या गोलंदाजीवरती पूर्णपणे. चांगलासा वेग चांगलासा टप्पा परिणामी बीट करतोय फलंदाजाला. पुन्हा एकदा यावेळेस मात्र त्रिफळाचित केलाय. दांडी गुल केलाय फलंदाजाची. त्रिफळाचित फक्त सराव प्रॅक्टिस मेहनत आणि अनुभव याच्या जोरावरती मिळवलाय. हलका बघूया एक संधी निर्माण केली. झेल टिपली गेली आहे. याला बोलतात अनुभव. याला बोलतात कष्ट. याला बोलतात बघा शेवटचा षटक कोण घेऊन येत आहे. आणि शेवटचा षटक घेऊन आला तो ईश्वर भांगरे.
आणि ईश्वर भांगरेने ईश्वर भांगरे प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक ठेवलं ते संजय आर्य यांनी प्रत्येक विकेटसाठी एक नामी संधी आहे शेवटच्या षटकामध्ये ईश्वर या गोलंदाजाला आणि वाईट चेंडू थोडंसं संयम ठेवायचा फलंदाजाने पंच निर्णय देणारच या अवंतर धावसंख्या 14 शेवटचा षटक मार्गस्थ या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्याला खोदून काढले फलंदाजाने क्षेत्ररक्षण पाहायला भेटतात 2 धावा पूर्ण केल्या जातात क्षेत्ररक्षण पूर्णपणे सजलेले गोलंदाज देखील तयारीत यावेळेस मात्र थोडं लेग साइडच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला चेंडू होतो डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी धावसंख्या 18 शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक गोलंदाज पाहतोय आपण तो ईश्वर भांगरे यास नामी संधी आहे विकेट जर घेतला असता 101 रुपये पारितोषिक मिळेल संजय आयरे यांच्याकडनं चला सामना लवकरात लवकर संपवा अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहे रिव्हर्सचा अटॅक या ठिकाणी पाहायला भेटतोय परंतु निर्धाव असा चेंडू जातोय 3 चेंडू शिल्लक आहे अजून या सामन्यामध्ये सामना जवळपास हा कसारा सिनियर 11 संघ जिंकलेला आहे परंतु अजूनही 3 चेंडू शिल्लक जोरदार प्रहार उत्तुंग असा फटका कडक असा षटकार जोरदार प्रहार पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारलेला आणि 2 धावेसाठी गेलाय आणि शेवटचा बॉल असेल धावसंख्या 26 या षटकातील या इनिंग मधील आणि ईश्वर या गोलंदाजा देखील या षटकातील शेवटचा चेंडू शेवटचा बॉल आणि निर्धाव चेंडू जातोय आणि या सामन्यामध्ये विजय झाला तो कसारा सिनियर 11 विजयी संघाचे अभिनंदन हारलेल्या संघाचे कौतुक यानंतर होणारा सामना खर्डी प्रीमियर विपक्ष धर्मवीर कसारा अतिशय रंगतदार आणि गंमतदार आणि मजेदार असा सामना पाहायला भेटेल सर्व प्रेक्षकांना आणि पहिल्या इनिंग मध्ये कसारा सिनियर 11 फलंदाजी करत होती त्या